व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे मित्रांनो. आज बनवतले गटारी स्पेशल प्रॉन्स बिर्याणी, क्रिस्पी प्रॉन फ्राय अँड बोंबील फ्राय. सो नमस्कार मंडळी, बुक अँड बक विथ निकुतेजूमध्ये तुमचं स्वागत आहे. माझा दिवस सुरू झाला सीधा फिश मार्केटमधून मस्त फ्रेश बोंबील आणि प्रॉन्स उचलल्या. घरी आल्यावर आधी सगळी मच्छी छान क्लीन करून घेतली. चला तर मग सुरुवात करूया. इकडे मी घेतलंय बोंबीलांना छान मॅरिनेट करूया. सो 2 चमचे मसाले, अर्धा चमचा हळद आणि मीठ छानपैकी त्यांना मिक्स करून घेऊया. आणि आपल्या इकडे ठेवायचं गरम करायला तवा, त्यावर थोडंसं तेल सोडूया आणि जे आपले बोंबील आहेत त्यांना छानपैकी रव्यामध्ये मिक्स करून त्यांना तेलामध्ये सोडूया. आपल्याला 10 मिनिटं थांबायचं आहे. मग दुसरी बाजू पलटी करून घ्यायची, 10 मिनिटं परत तेव्हा थांबायचं आहे. सो आपल्याला असे सुटसुटीत बोंबील फ्राय होऊन मिळतील. तर आता चला आपण आपली बिर्याणीची प्रिपरेशन तयार करूया. आता इकडे मी प्रॉन्सवर अर्धा चमचा आलं लसणाचं पेस्ट घेतला आहे, एक पूर्ण लिंबू पिळून घेतला आहे, 1 चमचा मसाला, अर्धा चमचा हळद आणि आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया. इकडे मी थोडेसे प्रॉन्स फ्राय करायला बाजूला काढलेले आहेत आणि थोडेसे आपले बिर्याणीसाठी. सो बिर्याणीसाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. सो आता इथे मी फ्राय करायला घेतलं आहे. तो छानपैकी रव्यामध्ये मिक्स करून त्यांना छान तेलामध्ये सोडायचं आहे. त्यांना प्रॉन्स फ्राय व्हायला फक्त 10 मिनिटं लागतात. ठीक आहे मित्रांनो. सो हे ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला प्रॉन्स जे आहे ते छानपैकी अलटी करून भाजत राहायचं आहे. चला तर मग आपण आपली बिर्याणीची प्रिपरेशन सुरू करूया. तो इकडे मी सगळ्यात पहिले कांदा छानपैकी बारीक कापून घेतला आहे. सो इकडे मी आता कढई ठेवते. तर कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घेऊया. आपल्याला जे कांदे कापले होते ते छानपैकी ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा जो आहे तो भाजायचा आहे. ऑनियन ब्राऊन होतो, एकदम मस्त कलर येतो आणि स्मेल तर विचारू नका. माझा मूड तर तिथेच बिर्याणी खायचा होऊन जातो. चला इकडे मी आता घेतला आहे ग्रेव्ही करायची तयारी. तो मी इकडे तोप घेतलाय. टोपामध्ये अर्धा चमचा तेल, 1 चमचा तूप आणि त्यामध्ये जे कांदा मी 2 कांदे घेतले आहेत आणि 3 टमाटे. सो आपल्याला ते एक करून कांदा मऊ होईपर्यंत भाजत राहायचा आहे. मग त्यानंतर टमाटा टाकायचा आहे. टमाटा मऊ होईपर्यंत भाजत राहायचा आहे. मग त्यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसणाचं पेस्ट टाकलं आहे. आलं लसणामुळे थोडंसं आपल्याला बिर्याणीला चव येईल. तो इकडे मी एव्हरेस्टचा मसाला अर्धा चमचा, इकडे मी घेतलं 2 चमचे मसाले टाकून घेतले आहे, अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार, कारण ऑलरेडी आपण आपल्या प्रॉन्समध्ये मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं आहे. सो जे मीठ आहे ते थोडंसं बघून टाका. सो आता इकडे मी आपला जो कांदा आणि टमाटा जो आहे तो एकदम छान मऊ झाला आहे. त्यानंतर आपल्याला आपले जे प्रॉन्स मॅरिनेट करायला ठेवले होते 10 ते 15 मिनिटं, त्यामध्ये आपल्याला आता ते ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे. तर छान असं ते प्रॉन्सला आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. चला तर मग आपली बिर्याणी सुरू होते. तर इकडे मी आता टाकलं आहे थोडंसं तूप आणि आपली जी ग्रेव्ही तयार होती ते थोडंसं खाली टाकून घ्यायचं आहे. छान आता लेअरवर लेअर बनवत जायचं आहे. आणि सगळ्या प्रिपरेशनमध्ये मला माझ्या सासूबाईंची खूप मस्त हेल्प भेटली होती. सासूबाई हेल्प करत असली तर किचनमधलं काम डबल स्पीडने होऊन जातं आणि बग पण डबल होऊन जातं. सो थँक्यू सासूबाईंसाठी. सो आता जे आपण कांदा जो तेलामध्ये भाजून घेतला होता तो छानपैकी वरतून टाकून घ्यायचा आहे. कोथिंबीर अशा प्रकारे टाकली आहे. छान आपली बिर्याणी तयार झालेली आहे मित्रांनो. सो आणि प्रॉन्स फक्त टेस्टी नाही तर प्रोटीनचं चांगलं सोर्स आहे मित्रांनो, ज्यामुळे बॉडी मसलला रिपेअर आणि ग्रोथसाठी प्रोटीन मिळतं. त्यात विटॅमिन B12, सेलेनियम सारखे न्यूट्रियन्स पण असतात. म्हणजे टेस्ट पण 1 नंबर आणि न्यूट्रिशन पण मस्त. सो मित्रांनो, रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्ही प्रॉन्स बिर्याणी कशी बनवतात तेही सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन तर नक्कीच दाबायला विसरू नका. तोपर्यंत पोट भरून खा आणि हसून वेड व्हा. आणि माझी नेक्स्ट व्हिडिओ दर सॅटर्डेला येते. सो बघायला विसरू नका. आपली अशी प्रॉन्स बिर्याणी एकदम छानपैकी तयार झाली आहे. बघा काय रंग आलेला आहे. चला थँक्यू सो मच मित्रांनो.